रोज साळुंकी तर आज भेटला होता 2 चिमुकल्यांना. सकाळी सकाळी तर आपल्या दुकानाचा स्टॉक आला होता ना भाऊ. आता नॉर्मली लोक काय करतात, कामगार बोलवतात, पण आपण कोण? आपण सेल्फ सर्व्हिस मध्ये विश्वास ठेवणारा माणूस. मी सगळा माल खाली केला, कारण तत्व एकच, लाज ही भीक मागायची असते, कष्ट करायची नसते. खरं कारण म्हणजे पैसे वाचले. म्हटलं आज बचाएंगा तो कल खर्चा करेंगा. तेवढ्यात आपले गॅलेक्सी ग्लोबल स्कूलचे मुलं आपल्या चौकामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम सादर करत होते. म्हटलं चलो बिन बुलाय मेहमान, लगेच एंट्री तिथं झाली होती. चिमुक्यांनी इतका सुंदर कार्यक्रम केला होता, खरंच मन खूप खुश झालं. नंतर आपण निघालो मग सासूरवाडीला. अरे माझ्या नाही आपल्या भावाच्या. पुढे जाताना एक गाडी दिसली, त्या गाडीवर लिहिलेलं होतं नायक नाही खलनायक हो मे. म्हटलं बरोबर. मग पुढे काय, तुम्हाला तर माहितीच आहे आपला भाऊ काही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय घरच्या बाहेर निघत नाही. म्हटलं काका 5 पॅक लावा. अहो हसाची हो, तुम्ही काय विचार करता. महाराजांची सुंदर रांगोळी काढलेली, मनातून सलाम केला कलाकाराला. मग सगळ्या माताजी म्हणाल्या आमचा पण फोटो घे रे. मग काय खीच 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 सगळ्यांचे फोटो काढून घेतले. पोहोचलो मग कन्नडला. आमची भाची तर लगेच मामा गाडीला धक्का दे. म्हटलं चलो भुर्र. म्हणे मामा यावरची बुंदी खाऊ घाल. म्हटलं चुप गा, जास्त बोलू नको. आधी मामाने आणलेला ड्रेस घे. मग ती म्हणते आधी डान्सची प्रॅक्टिस करते. ढिंकी चिकट ढिंकी चिकट ढिंकी चिकट. आमची लाडूबाई तर खूपच सुंदरच होती. मग आमच्या लाडूबाई बरोबर थोड्या गप्पा मारल्या. म्हटलं झोपा आता, नाहीतर बाबा येईल. या अक्काने तर मी दिलेला डॉल्फिनची डायरेक्ट घोडा बनवून टाकला. म्हटलं वा फ्युचर इंजिनियर. मी निघालो मग परत घरी. इथे तर पुन्हा शिवजयंतीचा कार्यक्रम चालू होता. म्हटलं काका मी येऊ का नाचायला. मग ये ना बाळा. म्हटलं नको आता, टाइम नाही मला. म्हणजे मग कशाला झक मारला विचारलं का. आपलं होतं आपल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये आमंत्रण. इथे तर भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. मग आपला काय एक डायलॉग, मला नाही आवरू मग मी कशाला घाबरू. मग काय आपला गप 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 शिरा दाबून आणला. अजून शिरा बाकी आहे खायचा. तोपर्यंत तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यांना ज्याच्या BFGF ची शपथ. भेटूया लवकर पुन्हा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.